शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथे पूज्य नवनाथ महाराज यांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटले। या संतापजनक घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज व युवा नाथ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सनातन हिंदू धर्मीयांचे तसेच नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान असलेल्या पूज्य नवनाथ महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। या घटनेचा विविध ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रद्रोही विचारसरणीच्या माथेफिरूंना त्वरित शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करण्यात यावी अशी ठाम मागणी करत 2 फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाज व युवा नाथ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मोर्चा दरम्यान वाहनांवर गोरक्षनाथ महाराज यांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन सादर करण्यात आले। तसेच विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनाही निवेदन देण्यात आले। भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल हे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना स्वतः उपस्थित होते। या निषेध मोर्चामध्ये सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, नगरसेवक, विविध सामाजिक संघटना तसेच वारकरी व नाथ संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हिंगणा वैजनाथ या गावामधील नवनाथांच्या मूर्तींची माथेफिरूंनी विडंबना केलेली आहे। वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचं आराध्य दैवत असलेल्या या नवनाथांच्या मूर्तींची विडंबना शिरविच्छेद करून केलेली आहे आणि याचा निषेध करण्यासाठी हा जाहीर मोर्चा काढला जात आहे। शांततामय राहणारा हा समाज आणि आमचा नाथ समाज अतिशय शांत लोकांमध्ये राहणारा या समाजाला अशी भावनिकदृष्ट्या मुद्दामून चेष्टा केली जात आहे। ही चेष्टा पुन्हा होऊ नये म्हणून अशा प्रकारचा जाहीर निषेध केला जात आहे। गिरनारमध्ये असलेल्या गुरु गोरक्षनाथाच्या मूर्तीची सुद्धा विडंबना करण्यात आली होती आणि आज शेगाव येथील जी काही घटना घडलेली आहे ही घटना समाज विघातक शक्ती करत आहे आणि अशा समाज विघातक शक्तीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जाहीर निवेदन देणार।